धरती का अभिमान हिंदुस्तान हिंदुस्तान। भारत माता की वंदे वंदे। आज स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा बघायला नेचर केअर फर्टिलायझर्स आणि बरवा स्किन थेरपीच्या मार्फत तुम्हा सर्वांचं मी या सूर्या थिएटर मध्ये खूप खूप स्वागत करतो। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या बलिदानातून खूप मोठा लढा दिला। अशा क्रांतिकारकांपैकी एक अग्रक्रमानं जे नाव घेतलं जातं ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे काम केलं, आपल्या देशाची जी सेवा केली आणि समाजासाठी जे जे काम केलं, त्या कामाची सर्व माहिती, त्यांचा आयुष्याचा जीवनपट आपण या चित्रपटातून बघणार आहोत। ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या देशाची सेवा केली आणि देशामध्ये अनेक बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले, काळा पाण्याची शिक्षा भोगण्यामध्ये आयुष्याचा खूप मोठा कालखंड केला, अत्यंत प्रतिकूल काळ, कष्टमय आयुष्य सगळं केलं, तरी सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या देशाची सेवा करताना दलितांचा उद्धार केला, त्याचबरोबर भाषा शुद्धीकरणासाठी प्रयत्न केले। हा चित्रपट बघितल्यानंतर सुद्धा आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रेरणा घेऊन देशासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करूया, अशी आजच्या दिवशी शपथ घेऊया। जे भारताबद्दल कार्य केलं ते खरंच अमूल्य आहे आणि त्यातून सगळ्याच युवा पिढीने खूप प्रेरणा घेतली पाहिजे। इतका संघर्ष करून जे स्वातंत्र्य मिळालं त्या कष्टाचं आपण चीज केलं पाहिजे। स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिलं आणि यामध्ये विनायक दामोदर सावरकर हे देखील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं, हे आम्हाला ही फिल्म बघून कळलं। रणदीप हुडा यांनी या फिल्मचे डायरेक्टर केलेले आहे आणि खरंच आपल्या भारतामध्ये एवढे महान व्यक्ती होऊन गेले, त्याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटला आणि खरंच फिल्म बघून आम्हाला खूप छान वाटलं। म्हणजे त्यांनी इतकं मोठं कार्य केलंय, आजपर्यंत ते कोणापर्यंत पोहोचलं नव्हतं, पण या पिक्चरच्या मार्फत हे प्रत्येक लहान मुलाच्या किंवा प्रत्येक भारतीयाच्या हृदयापर्यंत पोहोचलंय, हे मला त्यात आवडलं। मी रणदीप हुड्डांचे मनापासून आभार मानतो आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत विदा सावरकर हा पिक्चर बघावा ही माझी नम्र विनंती आणि नेचर केअर फर्टिलायझरचे खूप खूप आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारत माता की